नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 19 सप्टेंबर 2025 सायंकाळी 6 वाजताची आपण माहिती उजनी धरणाची, वीर धरणाची, नीरा नदीची आणि दौंडच्या विसर्गाची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. खरं तर आता अपडेट आपण देणार नव्हतो, परंतु उजनीतून भीमा नदीत सोडलेला जो विसर्ग आहे त्यात वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर दौंडचा जो विसर्ग उजनीत येतो सकाळी त्यामध्येही डबलीने वाढ झालेली आहे. त्यामुळं अपडेट देणं गरजेचं आहे. वीरच्या विसर्गामध्ये वाढ होताना दिसते, वाढ होते. सकाळपर्यंत कदाचित त्यामध्ये आणखी वाढ झालेली दिसेल. तर आज सायंकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 497.200 मीटर, एकूण पाणीसाठा हा 121.68 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 58.02 TMC आणि टक्केवारी बघितली तरी 108.31% उजनी धरण 6 वाजता आलेलं आहे. पाणी थोडंसं सकाळपेक्षा थोडंसं कमी झालेलं आहे. परंतु दुसरी महत्त्वाची बाब अशी, दौंडचा जो विसर्ग सकाळी होता, दौंडचा येणारा विसर्ग 10,811 होता. त्यामध्ये जवळपास 2.5 पटीने वाढ होऊन तो सध्याला जवळपास 21,542 क्युसेकचा विसर्ग उजनीच्या पाण्यामध्ये मिसळतोय. बनगडाच्या विसर्गामध्ये वाढ होताना दिसते. त्यामुळं दौंडच्या विसर्गात सकाळपर्यंत आणखी वाढ झालेली दिसेल. त्याचमुळे उजनी धरण प्रशासनाने जो सकाळी 25,000 क्युसेकचा असणारा विसर्ग त्यामध्ये वाढ करून तो 30,000 करण्यात आला. आणखी संध्याकाळी रात्री कदाचित वाढ होऊ शकते. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये उजनीतून पाणी वाढण्याची शक्यता खूप आहे. कारण पाऊस सर्व दूर चांगला पडलेला आहे, चांगला पडतो आहे. त्याला चांगला म्हणायचं वाईट म्हणायचं आता तो काळ ठरवेल. परंतु उजनीतून पाणी सोडण्याची आणखी प्रक्रिया चालू झालेली आहे. यामध्ये वाढ होऊ शकते आणखी. त्याचबरोबर वीर धरणातून नीरा नदीमध्ये जो सकाळी 6 वाजता 3,200 क्युसेकचा विसर्ग होता त्यामध्येही वाढ जवळपास दुपटीने वाढ करून तो 7,837 क्युसेक करण्यात आला आहे. त्यामध्ये कदाचित 8च्या नंतर वाढ होऊ शकते. जर वाढ झालेली जर आपल्याला समजलं तर आपल्याला आपण माहिती देणार आहोत. उजनीतून भीमा नदीमध्ये 30,000 क्युसेकचं ते आणि 1600 क्युसेक पॉवर हाऊस असं 31,600 क्युसेकचा विसर्ग उजनीतून भीमा नदीमध्ये सोडला जातोय आणि वीरमधून नीरामध्ये 7,800 म्हणजे जवळपास 38 ते 39,000 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनी आणि नीरा वीरमधून दोन्ही नद्यांतून मिळून 40,000च्या आसपास विसर्ग सध्याला भीमा नदीमध्ये मिसळणार आहे, वाढणार आहे. त्यामध्ये आणखी सकाळपर्यंत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.